अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, वैष्णवीला न्याय, वैष्णवीला न्याय, अरे मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। पुण्यात वैष्णवी हगवणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्वर्गीय वैष्णवी हगवणे या विवाहितेची हत्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे याला अटक करून पोलिसांनी वैष्णवी हगवणे यांच्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले असून पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला। वैष्णवी हगवणेच्या खुनाला बरोबर 7 दिवस पूर्ण झाले। ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे ससूनच्या एकूण पुस्तका शवविच्छेदनार्थात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या 7 दिवसामध्ये राजा हगवणेला किंवा त्याच्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही। हे जिल्ह्यात लपून बसलेले कोळवण खोऱ्यात लपलेले असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसार होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे। त्याच्यामुळे आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन घेत आहोत, ज्याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा नाहीतर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे, ज्याला वैष्णवीचं मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं, त्याच्यामुळे ह्यांच्या घरामध्ये साधारणतः पाऊण तासाचं अंतर असून सुद्धा मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय। त्याच्यामुळं हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण, राजा हगवणे, शशांक हगवणे आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि दिरानी मोठ्या भावाने मिळून केलेला आहे, त्याच्या आईने मिळून केलेला आहे। तर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण सहित सगळ्यांचे सीडीआर तपासले द्यावं ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण, राजा हगवणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे। आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा, अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे। त्याच्यामुळं राजा हगवणे सहित यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणवीस या राज्याची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे। असं आहे की राजा हगवणेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता, ज्याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्याच वेळात या ठिकाणी ग्रुपवर टाकू शकतो। त्याच्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्येच किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच तो कार्यरत होता। बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी नाका एकूणच कामाची जबाबदारी आणि परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी ही राजा हगवणेवरती। राजा हगवणेचा मुलगा हा त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष आहे। या सगळ्या गोष्टी असून जर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी बचाव जर करत असतील तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मला असं वाटतं की मी स्वतः तटकरे साहेबांना या ठिकाणी राजा हगवणे बरोबरचे फोटो, त्याच्या मुलाच्या ऑफिसचे उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओज आज संध्याकाळी लगेच पाठवणार आहे। त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे महाराष्ट्राने बघावं। गाडी जी आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेली आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचा काय रोल असू शकत नाही, कारण की शेवटी प्रत्येक लग्नामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्ते अशा प्रकारचं दिलं जातं। मुळात माझ्यासहित सगळ्या राजकीय नेत्यांनी इथून पुढे कुठल्याही लग्नात गेल्यानंतर जावयांना अंगठ्या किंवा अशा प्रकारच्या गाड्यांच्या चावी देण्याचे कार्यक्रम करू नये, कारण की याच्यातून हुंड्याला किंवा हुंड्या देण्याच्या संदर्भातल्या कामाला चालना मिळते। तर इथून पुढे आम्ही सगळ्यांनी या संदर्भातली आचारसंहिता पाळावी हे सुद्धा या निमित्ताने, या प्रकाराच्या निमित्ताने मी सगळ्या नेत्यांना आवाहन करू इच्छितो। पण या ठिकाणी मान्य फडणवीस साहेबांची, मान्य शिंदे साहेबांची, मान्य अजितदादांची नियत या प्रकरणात साफ असेल तर त्यांनी राजा हगवणे सहित निलेश चव्हाण या सगळ्यांना मोका लावावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं। आणि या संदर्भात मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं खातं निष्क्रिय आहे, त्यांच्या पोलिसांनी राजा हगवणेला पळून जाण्यासाठी मदत केल्याबद्दल त्या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची मागणी आहे। ओके दादा, हिंदी में बोल दीजिए दादा, क्या विषय है आपका? देखिए